नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सुना येती घरा मालिकेतील शिवनाथ म्हणजेच अभिनेता अशोक शिंदे यांची खरी जीवन कहाणी। स्टार प्रवाह वाहिनीवरील सुना येती घरा या नव्या मालिकेत शिवनाथ ही मुख्य भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे हे मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे। वय वर्ष 60हून अधिक असूनही आपल्या देखण्या रुबाबाने आणि एव्हरग्रीन फिटनेसने त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच भुरळ पाडली आहे। मेकअप आर्टिस्ट ते एक यशस्वी मुख्य अभिनेता असा त्यांचा थक्क करणारा जीवन प्रवास आहे। अशोक शिंदे यांचा जन्म 6 जुलै 1961 रोजी मुंबई येथे झाला। त्यांचे वडील चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत होते। त्यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले। पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी जवळपास 6 महिने नोकरी देखील केली होती। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अशोक शिंदे यांनी नोकरी सोडून कलाविश्वात पाऊल ठेवले। सुरुवातीला त्यांनी प्रसिद्ध मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांच्यासोबत काही काळ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले। पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या बॅक स्टेजला त्यांनी रंगभूषाकार म्हणून कामाचा दांडगा अनुभव घेतला। कॅमेऱ्यामागून काम करता करता त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना अभिनयाच्या ऑफर येऊ लागल्या। 1987 मध्ये त्यांनी पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात पदार्पण केले। त्यांनी रंगत संगत, लालबागची राणी, कांकण, रॉकी यासारख्या तब्बल 110 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या। मराठी इंडस्ट्री पूर्वी खलनायकाची एक ठराविक प्रतिमा असायची, मात्र अशोक शिंदे यांनी अतिशय स्टायलिश आणि सुटाबुटातील खलनायक पडद्यावर साकारून ती प्रतिमा मोडीत काढली। त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्यासारख्या महान कलाकारांसोबत काम केले आहे। अशोक शिंदे हे मराठी मालिका विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानले जातात। त्यांनी आत्तापर्यंत 106हून अधिक टीव्ही शोज आणि मालिकांमध्ये काम केले आहे। स्वप्नांच्या पलीकडले या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांनी साकारलेली यशवंत पाटकर ही भूमिका प्रचंड गाजली। याशिवाय माझे पती, सौभाग्यवती, लगोरी, स्वाभिमान, शोध अस्तित्वाचा आणि सारं काही तिच्यासाठी या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले। सध्या ते स्टार प्रवाहावरील सुना येती घरा या मालिकेत विश्वनाथ हे मुख्य पात्र साकारत आहेत। आपल्या शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ अभिनयाने त्यांनी शिवनाथ हे पात्र पुन्हा एकदा घराघरात लोकप्रिय केले आहे। अशोक शिंदे यांच्या खऱ्या आयुष्यातील सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांचा फिटनेस। वयाच्या 64व्या वर्षीही ते तरुण अभिनेत्यांना लाजवेल इतके फिट आहेत। ते आपल्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज न चुकता 1 तास स्वतःच्या व्यायामासाठी देतात। त्यांच्या या फिटनेसमुळेच ते आजही मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत मुख्य नायकांची भूमिका देखील अगदी सहज आणि प्रभावीपणे साकारतात। तर मित्रांनो, तुम्हाला अभिनेता अशोक शिंदे यांचा कुठल्या मालिकेतील किंवा चित्रपटामधील अभिनय जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।